मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना आपण भाजप आणि पंतप्रधान मोदींचा भक्त असल्याचं म्हटलं होतं. तसंच मुंबईत कमळ उमलेल असं देखील त्यांनी म्हटलं. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारेंवर खोचक टीका केली. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत असं राऊतांनी म्हटलं. तसंच तुम्ही असं काही बोललात तर तात्या विंचू तुम्हाला चावेल, रात्री येऊन तुमचा गळा दाबेल असं ते गमतीत म्हणाले. संजय राऊतांच्या टीकेवर भाजपचे माध्यम प्रभारी नवनाथ बन यांनी टीका केली. महेश कोठारे मोदींचं समर्थन करतात आणि राऊतांना मिरच्या लागतात. तात्या विंचू तुमचा विलन आणि आमचा हिरो महेश कोठारे, फरक इतकाच आहे असं नवनाथ बन म्हणाले. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. तर तसंच ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखादी सांगतात, कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल. नक्की मराठी आहेत ना ते, म्हणजे मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत. हा, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावागेल येऊन गळा दाबेल. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी काही भाजपची बाजू घेतली की संजय राऊत यांना लगेच मिरच्या झोंबल्या. महेश कोठारे म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं, मोदीजी आवडतात. मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात. तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता. सगळे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो, देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारे असो, हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत.